पिल्लू. लेखक डॉक्टर अमित बिडवे. आवाज विजया पांगारकर. अनुष्काची 10वीची प्रॅक्टिकल्स वगैरे सुरू आहेत म्हणून मध्येच एखादा दिवस शाळेत जाणं होतं आता. शाळेजवळ 1-2 छोटी दुकानं गाळे आहेत. आज ती यायला वेळ होता म्हणून मी तिथं बाहेर उभा होतो. थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागावी अशी हवा. सकाळचे 11 वाजलेले. दवाखान्यातून पेशंट आहेत म्हणून फोन आलेला. त्यामुळं मी ती केव्हा येतीये हे गेटच्या आत बघत उभा, जरासा वैतागूनच. तितक्यात नजरेच्या कोपऱ्यात काहीतरी चिमुकली हालचाल जाणवली. गॉगल कपाळावर चढवत मी तिकडे पाहिलं. भुरा रंग, नाकाचा काळा ठिपका, टूथब्रश इतक्या पांढऱ्या मिशा, इवलेसे पंजे, दुडू पळत येताना शरीरासोबतच हलणारी छोटीशी शेपटी, असं हे पिल्लू माझ्या दिशेनं पळत येत होतं. मी खाली जमिनीकडे पाहिलं. ते शेपटी हलवत वर माझ्याकडे पाहत होतं. नजरानजर झाली. मी घरी जॅकी असल्यानं सवयीनं त्याच्याकडे बघून हसलो. त्याच्याकडे बहुधा तसं कोणी पाहत नसावं. ते भांबावून माझ्याकडे बघत राहिलं. त्याच्या डोळ्यासमोर सूर्यप्रकाश आल्यामुळे असेल किंवा इतकं वर पाहिल्यानं मान दुखत असेल म्हणून ते मधूनच खाली पाहत होतं. मी मग थोडं पुढं सरकून त्याच्या अंगावर माझी सावली पडेल असं ते बिथरणार नाही इतकं अंतर ठेवून पुढं सरकलो. माझ्या सावलीच्या टप्प्यात आल्यावर ते पुन्हा सावधपणे वर पाहायला लागलं. त्याच्या गुबगुबीत पोटाकडं माझं लक्ष गेलं. अशी खूप पिल्लं पाहिली आहेत आजवर. महिनाभरात दिसू शकतील अशा त्याच्या बरगड्या मला त्या जागी दिसायला लागल्या. शेजारच्या गाडीवरून एक पाव विकत घेऊन त्याची आजची तरी भूक भागवावी असं वाटलं. विचार करेपर्यंत त्याला कसलीशी चाहूल लागली आणि ते तिथल्या बाकड्याच्या दिशेनं पळत सुटलं. वाटेत एका मोटरसायकलनं कचकन ब्रेक मारला. पिल्लू घाबरलं आणि जागेवर क्षणभर बसलं. परत पळायला लागलं. बाकड्यापाशी त्याची आणखी 2-3 भावंडं होती. त्यांची आई खायला काहीतरी घेऊन आली होती. हे पिल्लू त्यात जाऊन सामील झालं. आईला चिकटलं. एकटक तिकडं बघत होतो मी. लक्षात आलं नाही. एकदम अनुष्का येऊन बिलगली मला. चल लवकर, भूक लागलीये मला, ती म्हणाली. मी तिला जवळ ओढून घेतलं. पालकत्व ही फेजच फार लोभस, मोहक असते. तिला ॲक्टिव्हावर मागं बसवून आम्ही निघालो. ती मला नेहमीप्रमाणे बिलगून बसली. पावाचे तुकडे खाऊन तृप्त झालेली पिल्लं आता आईच्या कुशीत बाकड्याच्या सावलीत निवांत पहुडली होती.